कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्यासोबत रवींद्रजी अंबुले हे प्रशासकीय शिक्षणाचे अधिकारी आलेले आहे। हे आपणास सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीवर आपले संबोधन करणार। नमस्कार। नमस्कार, मी रवींद्र कुमार अंबुले, प्रशासकीय अधिकारी, नगर परिषद गोंदिया शिक्षण। सुभाषचंद्र बोस हे आपल्या भारत देशाचे स्वातंत्र्य सेनानी होते। त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 झाला आणि त्यांनी भारत स्वतंत्र करण्यासाठी जे आज काळाची गरज आहे, आज प्रत्येक देश हा आपल्या लष्कर जो आहे, लष्कर शिवाय आपली सुरक्षितता दाखवू शकत नाही। तेव्हा सुभाषचंद्र बोसांनी भारत स्वतंत्र होण्यासाठी आपले स्वतंत्र लष्कर असावी, स्वतंत्र सैन्य दल असावं म्हणून 1943 ला त्यांनी आझाद हिंद फौजची स्थापना केली। आणि बाहेर देशामध्ये त्यावेळेस जपान दुसरं महायुद्ध सुरू होतं। त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान, इटली ह्या देशांचा सहयोग घेऊन त्यांनी ही फौज तयार केली आणि त्या फौजेच्या माध्यमातून जेव्हापर्यंत आपण इंग्रजांना आता अटॅक करणार नाही, अटॅक करण्याचे त्यांचे मनसुबे होते आणि इंग्रजांवर अटॅक करूनच आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो अशी त्यांची धारणा होती। त्यावेळेस दोन विचार प्रवाह चालत होते। एक महात्मा गांधीचा विचार प्रवाह होता। महात्मा गांधीचा विचार प्रवाह अहिंसा मार्गाने होता, पण सुभाषचंद्र बोस यांचा आपण अटॅक करूनच आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो, आपली ताकद दाखवून आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो असं त्यांनी हे केलं। आणि त्यावेळेस त्यांचे जे नारा होते की एक नारा होता की चलो दिल्ली, कारण दिल्लीमध्ये मेन आपला जो भारत सरकाराचा त्यावेळेस जो ब्रिटिश सरकार होते, दिल्ली जर जिंकली तर आपण पूर्ण राज्य जिंकू शकतो असे त्यांचे मनसुबे होते आणि त्यांना चलो दिल्लीचा नारा दिला। दुसरा त्यांनी नारा दिला की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा। हा त्यांचा जो वाक्य आहे, हा वाक्य आपल्याला एक प्रेरणा देत असतो आणि ह्या वाक्यातूनच असा बोध होतो की आपण त्यावेळेस त्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळण्यासाठी वेगवेगळे महात्मे आपल्या प्राणांची आहुती देत होते। तेव्हा त्यांनी हे दिलं की तुम मुझे खून दो, म्हणजे तुम्ही मला सहकार्य करा, मी तुम्हाला आजादी देतो। आणि त्यावेळेस सगळे जे युवक होते त्या युवकांना त्यांनी ह्या पद्धतीनं उत्साहपूर्वक घोषणा करून सगळ्या युवकांना त्यांनी आपल्याकडे आकर्षित केलं। पण 1945 ला त्यांच्या एका विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला असं त्यांना गृहीत धरून हे केलं आणि 18 ऑगस्ट 1945 ला त्यांचा मृत्यू झाला। आणि ह्या 2 वर्षांमध्ये त्यांनी जी आझाद हिंद फौज स्थापन केली होती, ती आझाद हिंद फौज आता काही काळातच भारतावर अटॅक करणार होत्या, इंग्रजांवर अटॅक करणार होते, त्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला। अशा महान आत्म्याला 23 जानेवारीला त्यांची जयंती आहे, त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मी अभिवादन करतो। धन्यवाद। धन्यवाद। मन मोकळेपणाने अंबुलेजीने आपल्याला सांगितले आहे। सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया।